नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी गुढीपाडवा स्पेशल घरच्या घरी घाटी कशी बनवायची। आपण गुढीपाडव्याला पहा दुकानामधून घाटी आणतो, ती दुकानामध्ये खूप महाग आहे। आपण घरच्या घरीच एका वाटीपासून आपण आज घाटी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तर मी इथं घेतलेली आहे 1 वाटी साखर आणि आपल्याला त्याचा आहे ना पाक बनवून घ्यायचा आहे साखरेचा। मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला, आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। मी 1 वाटी साखर आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आणि हीच अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे। फक्त आपली साखर ओली झाली पाहिजे एवढंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। मी इथं अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, ते आपल्याला साखरेमध्ये टाकून घ्यायचं आणि साखरेला ना सारखं हलवत राहायचंय। अशा पद्धतीने साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय। तुम्ही साखरेऐवजी खडी साखर जरी घेतली ना तरी चालेल। खडी साखर घेतली ना घाटी आणखीन पांढर शुभ्र होते। आपली पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि आपल्याला गॅस आहे ना फुल नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा। मीडियम गॅसवरतीच आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे। आपला इथं पूर्ण पाक होईपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायचंय। आपण आहे ना आता चेक करून पाहू आपला इथं पाक तयार झालाय का। अशा पद्धतीने ना बोटावरती पाक घेऊन असं हे करून पाहिजे। इथं तार जर तयार झाली ना तर म्हणायचं आपला इथं पाक परफेक्ट तयार झाला। आणखीन आपला पाक इथं तयार झाला नाही, आपण आणखीन 2 मिनिटं आपण पाक बनवून घेऊया। आपण परत एकदा आपण चेक करून पाहूया आपला पाक इथं तयार झालाय का। मी थंड पाण्यामध्ये अगोदर ना हात बुडवून घेणार आहे, जेणेकरून आपला हात पोळला जाणार नाही। आणि अशा पद्धतीने ना आपल्याला बोटावरती पाहायचं। आपला इथं पाक तयार झालेला आहे, आपली तार अजिबात तुटत नाही। मी इथं आप्पे पात्राला तूप लावून घेतलेला आहे आणि आपला जे ओट पौर्णिमेला आपण दोरा यूज करतो ना ते दोरा घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला तो पांगून ठेवायचा त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने ना आपला पाक आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा। अशा पद्धतीने घाटी जर बनवली अशा पद्धतीने सर्व मी आप्पे पात्रामध्ये आपला पाक टाकून घेतलेला आहे आणि चाचणी आपली जर पुढे गेली ना तर आपली इथं घाटी बनल्या जाणार नाही। त्यामुळे आपल्याला थोडीशी कच्चीच ठेवायची आणि मी इथं एक अर्धा तास सेट व्हायला ठेवणार आहे। मस्त अशी माझी इथं साखरेपासून घाटी तयार झालेली आहे। पाहू शकता किती मस्त अशी इझिली पण निघलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या। बेल आयकॉनला प्रेस केलं तर रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येतील। पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।